कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जरा बोलायचं होतं मला। अमोल, तो शतपावली करतोय बाबा आणि बापूंबरोबर। बोल काय बोलायचं? अर्जुन, तू चिडलायस का माझ्यावर? अर्जुन, आप्पे, मला कधी कधी अमोलची जरा जास्तच काळजी वाटते। हे बघ, तुझी काळजी वाटणं साहजिक आहे। मी माझ्या परीने जेवढं करायचं तेवढं अमोलसाठी करतेय रे। आप्पे, ते मला दिसत नाही, मला कळतंय का सगळं? अर्जुन, काल तू जे काही बोललास ना, मला खरंच वाईट वाटलं रे। तरी तुला दुखवण्याशिवाय दुसरं काय केलं? असं नाहीये काही। आप्पे सॉरी, मी जरा जास्त विचार करत होतो अमोलबद्दल, त्यामुळं तुला थोडं बोललो। अर्जुन, हे बघ, आता मला वाटतं की आपल्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम्स नको यायला। आणि आता अमोलला पाहिजे तसं अख्खं घर एकत्र राहिलंय की, त्यामुळे एकाचं चुकलं तर बाकी सगळे आहेत ना सांभाळून घ्यायला। हा, आणि आता तसं काळजी करण्यासारखं काही नाहीच आहे। हे बघ, आणि बाप म्हणून मला तुझी काळजी कळतीये। आपण दोघं मिळून घेऊया ना अमोलची काळजी। म्हणजे काय अडचण आली तर एकमेकांना दोष देण्यापेक्षा आपण दोघं मिळून घेऊ सांभाळून सगळं। थँक्यू। आप्पे, तुला खरं सांगू का, अमोल आता आपल्या घरच्यांच्या सगळ्यांची सावली खाली आहे, तोपर्यंत ठीक आहे सगळं ओके, पण त्याला बाहेर कोणाची वाईट संगत लागते का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। काय वाढत्या वयात पोरांचं पाऊल चुकतं का? आणि मग उगाच, तुला कळतंय अर्जुन, अरे पण आपण आपल्या शिकवणीवर विश्वास ठेवूया ना। आणि मला माहिती आहे आपल्या अमोलला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे रे। आप्पे सॉरी, मी तुला जास्त बोललो असेल, तुझ्या मनाला लागला असेल तर सॉरी। हे बघ, तसं नाही, काही चुकलं ना तर आपण एकमेकांवर चिडू, ओरडून बोलू, लागेल असं बोलू, पण नंतर आपण एकमेकांना सांभाळून घेऊया, एवढंच माझं म्हणणं आहे। असं म्हणतेस? ठरलं तर मग आप्पे, आजपासून आपण अमोलला एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करू। येस अर्जुन सर। रुपाली, झाली का मेथीची भाजी? हो, झाली आलेच। काही म्हणा, मेथीची भाजी म्हणले की तुमचा आवाज आपोआप वाढतो। अहो, तुम्हाला सांगते, काल मी बाजारात गेले होते, अख्खा बाजार पालता घातला, पण मला कुठंच मेथी दिसली नाही। शेवटी येता येता कोपऱ्यावर त्या आजींकडे होती, तिथून घेऊन आले मग। हा ग, मेथीच्या भाजीचा सीझन नाही ना, आणि त्यात पावसाळ्यात कुठं टिकते। पण तुला सांगतो रुपाली, आसगावला असताना पावसाळ्यात सुद्धा मेथीची भाजी खायला मिळायची, ते फक्त विना काकामुळे। अहो, काय झालं? अचानक तुमचा चेहरा असा पडला? रुपाली, आपण इथे असं एकटे राहतोय याचं तुला काहीच वाटत नाही का? हो, असं कसं म्हणता तुम्ही काहीच वाटत नाही? मलाही वाटतं ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।